अजून एक हिंदूंचा फार मोठा सण, असं म्हणा हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा होय. हो, आपण आपल्या भारतीय संस्कृतीत 3.5 शुभ मुहूर्त आपण मानतो, सर्वांना माहिती ते. आणि मग त्यातीलच एक महत्त्वाचे मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा होय. या दिवशी तुम्ही नवीन वस्तू, नवीन तुम्हाला दागिने, घर वगैरे काही नवीन वस्तू खरेदी करायची असेल तर बेलाशकपणे तुम्ही खरेदी करू शकतात. एकदम शुभ मुहूर्त आहे हा, खरेदी करू शकता तुम्ही. गुढीपाडवा म्हणजे काय नेमकं आणि आपण का साजरा करतो, तर तुम्हाला अत्यंत रंजक रोचक घटना सांगतो. सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे या दिवशी सत्याच्या, प्रेमाच्या, न्यायाचा फार मोठा विजय झालेला होता. प्रभू श्रीराम त्यांनी आपल्या वडिलांच्या आज्ञेनुसार 14 वर्ष वनवास स्वीकार केला आणि ते पत्नी सीता आणि लक्ष्मणबरोबर वनवासात निघून गेले. त्यांनी वनवासात पुष्कळ राक्षसांच्या अघोरी वृत्तींचा वध केला होता आणि दुर्दैवाने माता सीता यांचे अपहरण झालं आणि त्यांना रावणाशी सुद्धा युद्ध करावं लागलं आणि रावणाचा तर वध केला, अजून त्याचे कित्येक भाऊंच्या, कित्येक राक्षसांचा वध केला. आणि प्रभू श्रीराम आपल्या वडिलांच्या आज्ञेनुसार 14 वर्ष वनवास भोगून अयोध्येत परत आले. तेव्हा त्यांचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक घरोघरी गुढी उभारली गेली अयोध्येमध्ये. प्रभू श्रीराम म्हणजे काय, न्याय, सत्य, पराक्रम यांचे मूर्तिमंत प्रतीक होय. म्हणून या दिवशी, गुढीपाडव्याच्या दिवशी सत्याच्या आणि न्यायाचा विजय झालेला होता. हे खरं सर्वात जबरदस्त महत्त्वाचं कारण आहे. दुसऱ्यासुद्धा शुभ घटना गुढीपाडव्याच्या दिवशी घडलेल्या होत्या. असं समजतात या दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टी किंवा विश्वाची, पृथ्वीची निर्मितीसुद्धा केलेली होती. छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी तर पुष्कळ युद्ध जिंकले, पराक्रम दाखवेला, परंतु गुढीपाडव्याच्या दिवशीचे एक फार मोठा पराक्रम, फार मोठा विजय छत्रपती शिवाजी महाराजांनी संपादित केलेला होता. अशा तऱ्हेने गुढीपाडवा म्हणजे फक्त एक सण नसून त्या मागे थोडा आरोग्यदायी वैज्ञानिक कारणसुद्धा आहे. कारण आपण गुढी उभारताना कडुनिंबाची पानं वापरतो, सर्वांना माहिती आहे. काही ठिकाणी त्याचे पदार्थसुद्धा तयार केले जातात चटणीसारखं आणि थोडे ते खाल्ले जातात. म्हणजे एक प्रकारे तुम्ही असं समजून घ्या, आता खरं उन्हाळ्याची सुरुवात झाली, ऊन पडायला लागलं. गुढीपाडव्यापासून आता खरं उन्हाळ्याची सुरुवात होते आणि ऊन पडायला लागतं. तुम्हाला फक्त गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या दारावर गुढी नाही उभारायची, आपल्या हृदयात, आपल्या मनातसुद्धा तुम्हाला एक प्रेमाची, आनंदाची, सत्याची, न्यायाची गुढी उभारायची आहे. तर ह्या दिवशी श्रीरामाच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही प्रतिज्ञा करा की मी कायम सत्याने वागू, न्यायाने वागू. माझ्या आयुष्यात आपल्या वाणीने, म्हणजे आपल्या बोलण्याने, आपल्या कृतीने मी या मराठी हिंदू नववर्षात अशी प्रतिज्ञा करतो की पहिल्या दिवसापासूनच, नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे गुढीपाडव्यापासून मी न्यायाने, प्रेमाने, सत्याने, जे प्रभू श्रीरामांनी आम्हाला शिकवलं, प्रभू श्रीरामाने आम्हाला जे गुण दाखवले, त्याच्यावर आम्ही चालू आमचे पूर्ण आयुष्यभर. आणि हीच खरी गुढी आहे, तुमच्या आयुष्यातली हीच खरा गुढीपाडवा आहे. तुमच्या सर्व मुलांना, नातेवाईकांना, मित्रांना चांगल्यातला चांगला विचार सांगा त्यांना तुम्हीसुद्धा प्रेमाची, आनंदाची, न्यायाची, सत्याची गुढी आपल्या हृदयात उभारली नसेल तर शेअर करा. याच्यासाठी तो ही जास्तीत जास्त चांगली माहिती शेअर करा. आपल्या नातेवाईक, मित्रांबद्दल तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. उभारा गुढी, आनंदाची, प्रेमाची, न्यायाची, सत्याची. धन्यवाद. करा शेअर.